घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, कीर्तना भजनामध्ये वाजवलेली टाळी आणि आयुष्यात देऊन केलेली भगवंताची वारी कधीच वायाला जात नाही, कधीच वायाला जात नाही. म्हणून आयुष्यात येऊन केवळ त्या भगवान परमात्म्याची वारी केली पाहिजे. ऐका, मी तुम्हाला थोडक्यात सांगते. पैठण क्षेत्रामध्ये गोदावरीच्या कुशीमध्ये भानुदास महाराजांचं कीर्तन चालायचं. ऐका, भानुदास महाराजांचं कीर्तन चालायचं आणि त्याच पैठण क्षेत्रामध्ये कुर्मदास राहत होते. ऐका, कुर्मदास कोपऱ्यापासून हात नव्हते, गुडघ्यापासून पाय नव्हते, पण इच्छा होती दररोज भानुदास महाराजांच्या कीर्तनाला जायचे. भानुदास महाराज हे एकनाथ महाराजांचे पणजोबा होते. तेव्हा कुर्मदास एके दिवशी आपल्या आईला म्हणाले, आई आई भानुदास महाराजांच्या कीर्तनाला जायचंय, आई मला कीर्तनाला घेऊन चल. कुर्मदास महाराज 22 वर्षाचे होते, हात नव्हते, कोपऱ्यापासून हात नव्हते, गुडघ्यापासून पाय नव्हते, पण मनामध्ये भगवान परमात्म्याची ओढ लागली होती. कुर्मदास आपल्या आईला म्हणाले, आई मला कीर्तनाला जायचंय. तेव्हा आई वैतागली, आई बाहेर आली. अरे ना तुला हात ना तुला पाय, कशाला रे सारखं तुला कीर्तन कीर्तन भजन लागतं? गप्प एका जाग्यावर बस ना. अरे किती त्रास देशील मला तू, बास ना तुझं. कुर्मदासांना राग नाही आला आईचा. कुर्मदासांच्या डोळ्यामधून अश्रू आले. कुर्मदास आपल्या आईला म्हणाले, आई आई तुझं तरी काय चुकतंय ग? आई, ज्या वयामध्ये लेकराने आईला आधार द्यायचा असतो ना, त्याच वयामध्ये आई लेकराला आधार देते. आई तुझं तरी काय चुकतंय ग? आई ऐक, मी इथून पुढं तुला कधीच त्रास देणार नाही. आई फक्त मला आजच्या दिवस तू कीर्तनाला घेऊन चल, भानुदास महाराजांच्या कीर्तनाला घेऊन चल. आई हो, आईच्या ठिकाणी काय आहे? आईच्या ठिकाणी कळवळ आहे. आई कितीही लेकराला बोलली ना, पण आईच्या ठिकाणी काय आहे? कळवळ आहे. अरे या जगाच्या पाठीवर लेकरावरती निस्वार्थ प्रेम करते ना, ती फक्त आमची आई असते. आईला कळवळ येतो, ऐसी कळवळ याची जाती कधी लाभावे ना प्रीती. आईला कळवळ आला, आईला वाईट वाटलं. बाबा हे भगवंता, काय रे पाप केलं होतं? माझ्या लेकराला तू हात पण दिले नाहीत, पाय पण दिले नाहीत. आईला वाईट वाटलं. आईने आपल्या लेकराला पाठीवरती घेतलं. 22 वर्षाचं लेकरू झालेलं होतं. आईला ओझं झेपत नव्हतं. आई कशीबशी दम खात आपल्या लेकराला वाळवंटामध्ये सोडलं. तेव्हा कुर्मदास महाराज त्या गर्दीमधून वाट काढत भानुदास महाराजांपर्यंत पोचले. पोटाने फरकटत लोटांगण घेत भानुदास महाराजांपर्यंत पोचले. भानुदास महाराजांचं दर्शन घेतलं. भानुदास महाराज म्हणाले, अरे कुर्मदासा, किती दिवस आईला त्रास देशील रे? नाही महाराज, महाराज इथून पुढे नाही मी माझ्या आईला त्रास देणार, बास शेवटच एवढंच. भानुदास महाराजांचं कीर्तन चालू झालं. भानुदास महाराज नेहमी कीर्तनात सांगायचे, आयुष्यात येऊन एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे. अरे आयुष्यात येऊन एकदा तरी त्या चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे. तेव्हा कुर्मदासांच्या मनामध्ये एकच विचार, आता आपण पंढरीची वारी करायची. भानुदास महाराजांचं कीर्तन संपलं. कुर्मदासांनी भानुदास महाराजांचं दर्शन घेतलं. तेव्हा भानुदास महाराज म्हणाले, अरे कुर्मदासा, आता आम्ही उद्या पंढरपूरला निघणार, तू काय करणार? तू कसा जाणार? घरी कसा जाणार? तेव्हा कुर्मदास म्हणाला, महाराज मी सुद्धा वारीला येणार. महाराज मी येऊ का वारीला? नेणार ना मला? तेव्हा भानुदास महाराज म्हणाले, अरे ना तुला हात ना तुला पाय आणि तू म्हणतो मला वारीला यायचंय? अरे आमच्यासारखे हात पाय असणारे माणसं सुद्धा थकून जातात आणि तू म्हणतोस आम्हाला वारीला यायचं? तेव्हा कुर्मदास म्हणाले, महाराज तुम्ही फक्त हो म्हणा ना, महाराज तुम्ही फक्त हो म्हणा ना. तेव्हा भानुदास महाराज मनात म्हणाले, अरे ह्याला ना हात ना पाय, ह्याला कशाची वारी व्हायची? भानुदास महाराज आपले हसत सहज म्हणाले, हो बाबा चल तू वारीला. तेव्हा कुर्मदास महाराजांना आनंद झाला. कुर्मदास म्हणाला, आता आपल्याला भानुदास महाराज म्हणाले तू वारीला चल, आपल्याला ह्यांच्याबरोबर चालणं होणार नाही, आपण आजच रात्रीचं निघायचं.
तेव्हा कुर्मदास रस्त्यावरून फरकटत लोटांगण घेत मुक्कामाच्या ठिकाणी पोचले. ऐका, भानुदास महाराजांच्या दिंडीच्या सर्व जेवणाची सोय करायचे. मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन सर्व गावकऱ्यांना सांगायचे, भानुदास महाराजांची दिंडी पाठीमागून येणार आहे, तुम्ही त्यांच्या जेवणाची सोय करा. रे विचार करा, हात नव्हते, पाय नव्हते, पण सगळ्यांच्या अगोदर मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन पोचायचे. ऐका, एवढ्या वेदना होत होत्या. अरे पोटाने फरकटत जायचं. अरे विचार करा, आम्ही पायाने चालतो तर आमच्या पायाची काय अवस्था होते. विचार करा ना, काय त्रास होत असेल. तेव्हा कुर्मदास महाराज फरकटत जायचे, लोटांगण घेत मुक्कामाच्या ठिकाणी जायचे. तेव्हा एके दिवशी भानुदास महाराजांनी विचारलं, कुर्मदासा, अरे कुर्मदासा, तू पुढे येऊन आमच्या सगळ्यांच्या जेवणाची सोय करतो कुर्मदासा, पण तू जेवण करतोस का रे? तेव्हा कुर्मदास म्हणाला, महाराज नाही जेवण करत. महाराज, मी घरी जेवण करायचो, आई मलमूत्र धुवायची, पण इथे कोण करायचे, म्हणून मी अन्न सेवन करत नाही महाराज. भानुदास महाराजांना वाईट वाटलं. तेव्हा प्रत्येक वेळेस कुर्मदास पोटाने फरकटत जायचे आणि सगळ्यांच्या अगोदर मुक्कामाच्या ठिकाणी पोचायचे. तेव्हा लहुळ गावामध्ये कुर्मदास महाराज पोचले, पण खूप त्रास होऊ लागला. ऐका, त्या पोटाने फरकटत पोटाला जखमा झाल्या. अरे अंगामधून रक्त वाहत होतं. रक्त नसते, बारीक खड अंगामध्ये रवलेली होती. एवढी बेकार अवस्था झालेली होती. आणि भानुदास महाराजांनी विचारलं, कुर्मदासा, अरे कुर्मदासा, तुला खूप त्रास होतोय ना? हो महाराज, खूप त्रास होतोय. ऐक कुर्मदासा, आता लहुळमध्ये अजून एक आपला पुढे शेवटचा मुक्काम आहे, मग आपण पंढरपूरमध्ये पोचणार आहोत. जवळ आलेला आहे पंढरपूर. तेव्हा कुर्मदास म्हणाला, महाराज नाही, माझा हा शेवटचाच मुक्काम नाही, मला तिथपर्यंत पोचता येणार. खूप त्रास होतोय, खूप वेदना होत्यात, कारण अंगामधून रक्त वाहत होते, हात नव्हते, पाय नव्हते, पोटाने फरकटून लोटांगण घेऊन शरीराला जखमा झालेल्या होत्या, वेदना होत होत्या. तेव्हा भानुदास महाराजांना म्हणाले, नाही मला व्हायचं, आता मला त्या पांडुरंगापर्यंत नाही पोचायचं, नाही पोचता येणार. ऐका, माझं काहीतरी पुण्य कमी पडतंय. अहो, हा पापी कुर्मदास त्या पंढरपुरापर्यंत नाही पोचू शकत. पण ऐका भानुदास महाराज, ऐका, ज्या वेळेस तुम्ही पंढरपूरमध्ये जाल ना, त्यावेळेस चंद्रभागेमध्ये 2 वेळा स्नान करा. एक तुमच्या वाटेचं करा आणि एक माझ्या वाटेचं करा. ज्या वेळेस तुम्ही पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होचाल ना, त्यावेळेस तुमच्या वाटणीचं एकदा दर्शन घ्या आणि माझ्या वाटणीचं एकदा दर्शन घ्या. आणि त्या पांडुरंगाला सांगा, तो पापी कुर्मदास नाही येऊ शकला तुमच्यापर्यंत. तेव्हा भानुदास महाराजांना आश्चर्य वाटलं, डोळ्यामधून अश्रू येऊ लागले. काय तळमळ असेल. अरे हात नव्हते, पाय नव्हते, पण त्या भगवान परमात्म्याविषयी मनामध्ये किती तळमळ. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. ऐका, भानुदास महाराज पंढरपूरमध्ये पोचले. अरे चंद्रभागेचं स्नान केलं, 2 वेळा चंद्रभागेचं स्नान केलं, एकदा कुर्मदासांवरचं आणि एकदा स्वतःचं. आणि त्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि सांगितलं पांडुरंगाला, भगवंताला सांगितलं, तुमचा कुर्मदास लहुळमध्ये भगवान परमात्म्याला सांगितलं, तुमचा भक्त कुर्मदास हात नाहीत, पाय नाहीत, पण ऐका, लहुळपर्यंत तुमच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे, येऊ शकला नाही. ऐका, दर्शन घेतलं तेव्हा भगवान परमात्म्याला राहावलं नाही. भगवंताने सांगितलं, रुक्मिणी आईसाहेबांना सांगितलं, तुम्ही ही वारी सांभाळा, माझा भक्त लहुळमध्ये वाट बघतोय. तेव्हा भगवंत कुर्मदासापर्यंत गेले, लहुळमध्ये गेले, कुर्मदासापर्यंत गेले आणि कुर्मदासाला आपल्या मांडीवरती घेतलं. कुर्मदासाचं डोकं आपल्या मांडीवरती ठेवलं आणि विचारलं, कुर्मदासा, मी तुझ्यावरती प्रसन्न झालेलो आहोत, तुझी भक्ती पाहून मी तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे. अरे तुला काय मागायचंय ते माग. अरे विचार करा, आपल्याला जर भगवंत भेटला असता तर आपण काय मागितलं असतं. अरे भगवंता, मला हात नाहीत, हात दे. अरे भगवंता, मला पाय नाहीत, पाय दे. ऐका ना, अरे त्या भगवंताने आपल्याला हात दिले, पाय दिले, तरी सुद्धा त्या भगवंतासमोर आपण किती गाणं गातो सांगा ना. अरे देवा, तू माझं असंच केलं, अरे देवा
तू माझं तसंच केलं. पण ऐका ना, अरे त्या कुर्मदासाला हात नव्हते, पाय नव्हते, पण ऐका ना, कधी देवासमोर तक्रार नाही केली. देवा तुम्हाला हात नाही दिले, देवा तुम्हाला पाय नाही दिले, त्या भगवंतासमोर कधी तक्रार केली नाही. ऐका, त्या भगवंताला काय मागितलं? अरे शेवटची इच्छा काय होती? सांगितलं, हे भगवंता मी शेवटचा श्वास घ्यावा ना, तो फक्त तुझ्या मांडीवरती घ्यावा. कुर्मदासांनी शेवटचा श्वास भगवंताच्या मांडीवरती घेतला, पांडुरंगाच्या मांडीवरती घेतला.